मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ यांच्यातली बैठक संपली आहे। धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत बसून कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं। तसंच या कामाबाबत तातडीनं एक नवीन समिती गठीत करण्यात येईल अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत। प्रमाणपत्र मिळेपर्यंत धनगर समाजानं आंदोलनावर ठाम राहावं असा इशारा देखील दिलाय। तर उद्या सरकारसोबत झालेली चर्चा उपोषणकर्त्यांना देणार असल्याची माहिती देखील गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। जी समिती धनगड आणि धनगर हे एकच आहेत, हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं, त्याचा अभ्यास करते। त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक ही बाकी आहेत, तर त्याच्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। नंबर 3, ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना आहेत त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर पुनर्नियोजन त्या विभागाच्या निधीचं करून निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं। जो शिंदे समिती जी आहे तिचा अहवाल अजून यायचा बाकी आहे, तर शिंदे समितीचा अहवाल घेऊन हे जे कायदे जे आहेत ह्याच्यामध्ये धनगर शब्द आहे, त्यावर प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे, ह्या सगळ्याचा आधार घेऊन हा GR जो आहे तो GR ताबडतोब कसा इश्यू करायचा याच्याविषयी सगळ्यांचं एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे। सरकारकडून त्या विषयी एक कमिटी जी आहे समिती स्थापन केलेली आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये हे सगळे कागदपत्राचं रेकॉर्ड घेऊन अशा प्रकारचा GR जो आहे तो शासनाकडून कसा निर्गमित करण्यात येईल याविषयी ही कमिटी येत्या आठवड्याच्या आतमध्ये जो आहे हा निर्णय घेणार आहे। कायद्याचे तज्ज्ञ आहेत की आमची लोक कायद्याचे तज्ज्ञ आहेत, अशा पद्धतीची बैठक आज झालेली आहे आणि आम्ही या बैठकीमध्ये समाधानी आहोत। समाधानी यासाठी आहोत की टाइम बाउंड कार्यक्रम दिलाय। येत्या 8-10 दिवसामध्ये हे सगळे विषय परत एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आणायचे आहेत आणि तशा पद्धतीनं निर्णय झाल्यामुळं आता आम्ही उद्या आमचे जे उपोषणकर्ते आहेत, आमचे जे बहादूर गडी आहेत, त्यांना भेटण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत। सरकारच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी ते आमच्या सोबत तिथं पाठवणार आहेत। आम्ही सरकारबरोबर काय चर्चा झाली हे उपोषणकर्त्यांना सांगणार आणि मग त्यांना ते पटलं का ते उपोषण मागं घ्यायचं का न घ्यायचं ते उद्या ठरेल।